महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजण्यापूर्वीच शहापुरातील राजकीय वातावरण तापून निघालं होतं. सगळीकडे तालुक्यात एकच चर्चा ऐकायला मिळत होती, ती म्हणजे शहापूरचा पुढील आमदार कोण. कारणही तसंच होतं. विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या विरोधात पांडुरंग बरोरा यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमधून तिकीट देत थेट शरद पवारांनीच दौलत दरोडांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेने रंजना उघडा यांना तिकीट देत आपले राजकीय भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील खंडवी यांच्या रूपात आपला उमेदवार या ठिकाणी घोषित केला होता. असं सगळं राजकीय वातावरण असताना सुद्धा दौलत दरोडांनी शांततेत मैदान मारले. काय आहे दौलत दरोडांची ताकद आणि हे सगळं कसं घडून आलं, चला जाणून घेऊया थोडक्यात. नमस्कार, मी दयानंद पाटोळे आणि तुम्ही पाहताय रिपोर्टर वन मॅन शो. शहापूरच्या ग्रामीण भागातील एक उच्च शिक्षित मुलगा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून शिफारस पत्र मागायला जातो आणि 1995 सालच्या निवडणुकीत आनंद दिघे याच तरुणाचं नाव आमदारकीला शिवसेनेच्या तिकिटावर शहापूरमधून घोषित करतात. काहीसा चमत्कार वाटावा अशीच ही घटना असते. पण आनंद दिघे रात्रंदिवस एक करून या तरुणाला 52,244 एवढं मताधिक्य मिळवून विधानसभेत देखील पाठवतात. हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून ते असतात शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या महादू बरोरा यांना आश्चर्यकारक धक्का देत सुरू झालेलं राजकारण इथेच थांबत नाही. साल उजाडतं 1999. यावेळीही दौलत दरोडा हे महादू बरोरा यांचा निवडणुकीत पराभव करून 29,253 एवढे मतदान मिळवत पुन्हा एकदा आमदार झाले होते. पुढील टर्मला 2004 मध्ये मात्र दौलत दरोडा यांना धोबीपछाड देत महादू बरोरा यांनी 47,895 एवढी मते मिळवून विजय खेचून आणला होता. परंतु पराभवाने खचून न जाता 2009 मध्ये दौलत दरोडांनी आपल्या नियोजनबद्ध खेळीने कमबॅक केलं आणि 58,334 एवढं मताधिक्य मिळवत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली होती. दरम्यान 2014 मध्ये महादू बरोरा यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी त्यांचे सुपुत्र पांडुरंग बरोरा यांना शरद पवार यांच्याकडून तिकीट दिले जाते आणि या निवडणुकीत पांडुरंग बरोरा 56,813 एवढं मतदान घेऊन आमदार देखील बनतात. 2014 ते 2019 या काळात नवख्या चेहऱ्याला शहापूरकर यांनी दिलेली पसंती, त्यातच अंतर्गत शिवसेना पदाधिकारी यांची नाराजी, मीडियाचा प्रभावी वापर या व अनेक इतर कारणांमुळे दौलत दरोडा यांच्या भोवती वेगळंच राजकारण सुरू केलं गेलं होतं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी पांडुरंग बरोरा यांची वाढलेली जवळीक ही दौलत दरोडा यांच्यासाठी पुढील काळात डोकेदुखी ठरली आणि 2019 मध्ये दौलत दरोडा यांना पक्षश्रेष्ठींकडून डावलून पांडुरंग बरोरा यांना थेट शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली. नाराज आणि हतबल झालेल्या दौलत दरोडांनी आपल्या राजकीय चातुर्याने तत्कालीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून तालुक्यातील जुने शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, युवा वर्ग यांची मोड बांधत दिघे साहेबांच्या विचारांची गळचेपी झाली अशी भावनिक साथ घालत पुन्हा एकदा विजय खेचून आणला होता. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडले आणि दौलत दरोडा अजित पवार यांच्यासोबत राहिले, तर शिंदेंसोबत काही काळ राहिलेले पांडुरंग बरोरा राजकीय भविष्यासाठी पुन्हा शरद पवारांकडे परतले. यावेळी दौलत दरोडांना पाडायचंच असा विडा उचललेल्या पांडुरंग बरोरांनी महिनाभर आधीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. 2019 नंतर सावध भूमिका घेतलेल्या पांडुरंग बरोरा यांनी अनेक मातब्बरांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले होते. प्रचारात त्यांनी दौलत दरोडा यांवर यशस्वी आगपाखड सुद्धा सुरू केली होती. जिजाऊ संघटनेने संपूर्ण तालुका पिंजून काढल्याने इथे काटेकी टक्कर होणार हे चित्र स्पष्ट झाले होते. विरोधकांच्या जबरदस्त प्रचारात दौलत दरोडा मात्र हे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत मनात भयान शांतता घेऊन प्रचारात उतरले होते. पांडुरंग बरोरा आणि जिजाऊ संघटना यांच्या विजयाच्या गप्पा
जोरदार रंगलेल्या असताना दौलत दरोडा यांनी असा काही काटा फिरवला की सगळी सूत्रेच बदलून गेली. दौलत दरोडा यांनी तिहेरी लढतीत मैदान गाजवलं आणि अवघे 1672 मतांचा फरक ठेवत विजय खेचून आणला. दौलत दरोडा यांची कायमची सावध शांतता, प्रचार असो किंवा भेटीगाठी, पदाचा बडेजाव न करता सामान्य माणसात मिसळणं, तालुक्यातील कुणीही स्वतःवर टीका केली तरी त्यांच्यावर अजिबात टीका करायची नाही, जुन्या शिवसैनिक व युवा वर्ग यांच्याशी भावनिक नाळ यांसारख्या अनेक गोष्टी दौलत दरोडा यांनी राजकारणात अंगीकारल्यानेच आजपर्यंत दौलत दरोडा यांनी आनंद दिघे यांची शान आपल्या राजकीय कर्तृत्वाने शहापुरात जपली असल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्यात दौलत दरोडा प्रभावी नेते म्हणून उदयास येऊ नयेत म्हणून अनेक कारस्थाने त्यांच्या वाटेला आली असली तरी दौलत दरोडा यांनी ठाणे जिल्ह्यात आपल्या राजकीय कर्तृत्वाचा ठसा आपल्या यशस्वी वाटचालीने सिद्ध करून दौलत दरोडा संपत नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. शेवटी राजकारण करणारे यशस्वी खेळी करून जातात आणि तुम्ही आम्ही मागे करतो त्या फक्त उनाट चर्चा. बघा काही अर्थ लागतोय का?